रामकृष्ण हरी. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 306 ते 314. तो उदकाचेनी बळी अधिके, जैसा आडवेनी आंगे फांके, तैसा मानसी विषयो पोखे रसनाद्वारे. एरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे, जे जीवन हे घटे येणे विन. मग अर्जुना स्वभावे, ऐसी आहे नियमा ते पावे, तै परब्रह्म अनुभवे होवनी जाईजे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. एरवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जय राहटताती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुणी आहाती. तेही कीर्ती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भूलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळी ती स्पर्शे इंद्रियाचेनी. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. अर्थ: ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे आडव्या अंगाने अधिकच विस्तार पाहू लागते. त्याप्रमाणे जिभेच्या द्वारा अंतःकरणातील विषय अधिकच वाढत राहतात. ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय प्रयत्नाने कमी करता येतात, परंतु त्याप्रमाणे जिभेचा विषय प्रयत्नाने कमी करता येत नाही, कारण ते जीवन आहे. त्याशिवाय शरीराच्या क्रिया चालत नाहीत. हे अर्जुना, जो साधक परब्रह्माशी एकरूपतेचा अनुभव घेतो, त्यावेळी तो अतिशय अवघड अशा रसाच्या निग्रहाला स्वभावतः प्राप्त होतो. ज्यावेळी आपण ब्रह्मरूप आहोत असा अनुभव त्याला प्राप्त होतो, त्यावेळी देहाला विदेही अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिय विषयांना विसरतात. एरवी अर्जुना, यांना जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात, त्यांना देखील ही इंद्रिये स्वाधीन करता येत नाहीत. इंद्रियांना कोंडून ठेवण्यासाठी जे साधक साधनेची घरटी बांधतात, यमनियमांचे दार लावतात आणि सदैव मनाला मुठीत धरून बसतात, त्या साधकांना देखील ही इंद्रिये अतिशय व्याकुळ करतात. अशी या इंद्रियांची प्रौढी आहे. जसे मांत्रिकाला हाडळ देखील फसवीत असते, त्याप्रमाणे पहा, हे विषय रिद्धी-सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि इंद्रियांच्या द्वारे साधकाला गुरफटून टाकतात. अशा चक्रात मन सापडले म्हणजे ते अभ्यासाने देखील जागृत होत नाही. अशी बलवत्तर इंद्रिय आहेत. रामकृष्ण हरी.